छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध गर्भपात प्रकरणावर मोठी कारवाई करण्यात आली आहे। शहराच्या सिटी चौक पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पहाटे 2 वाजता रशीदपुरा येथील ठिकाणी धाड टाकण्यात आली। या कारवाईत गर्भपातासाठी लागणारी औषधे, साहित्य आणि सोनोग्राफीचा प्रोब जप्त करण्यात आलाय। गर्भपातासाठी आणलेल्या महिलेची प्रकृती बिघडल्यानं तिला पहाटे 3:30 वाजता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या प्रकरणात 2 महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली असून संबंधित पॅथॉलॉजी लॅब चालकांसह एकूण 6 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अवैध गर्भपात आणि गर्भलिंग तपासणी प्रकरणी सिटी चौक पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। 28 तारखेला पहाटे 2च्या सुमारास सिटी चौक पोलीस स्टेशनच्या PI परदेशी मॅडम यांचा फोन आला होता। त्या अनुषंगाने की असं इथं एक अवैध MTP वगैरे एक फ्लॅटमध्ये चालू आहे असं। तात्काळ आम्ही अर्ध्या तासात रात्रीच्या 2:30 वाजेपर्यंत आमची टीम पूर्ण तयार करून 2:45ला तिथं पूर्ण टीम आमची पोहोचली। राशीदपुरा फ्लॅट नंबर 16 आयकॉन हॉस्पिटलच्या बॅक साईडला पोलिसांची पूर्ण टीम तिथं होती। आमची टीम तिथं पोहोचल्यानंतर जेव्हा फ्लॅटमध्ये गेलो त्या ठिकाणी असं दिसलं की जी गर्भपात करण्यासाठी ज्या महिलेला तिथं आणलं होतं तर तिला लेबर पेन पोटात तिच्या दुखत होतं आणि ते विचारलं असता तिला पहिल्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या, उरली, नंतर परवजानेली रात्री 11 वाजता गोळ्या टाकण्यात आल्या होत्या। आणि त्या ठिकाणी मुख्य आरोपी जे आहे शाहिद परवीन सय्यद इर्शाद 51 इयर्स त्या होत्या तिथे। त्यांचे पती जे आहेत नसरीन, त्यांचे पती जे आहेत सय्यद इर्शाद अहमद ते सुद्धा तिथं होते। त्याच्यानंतर त्यांची मोलकरीन जी कामवाली आहे नसरीन नजीर शेख ते, तर सर्व विचारपूस केली असता हे तिघं मिळून तिथं ते गर्भपाताचं सर्व हे करायचे। पहिल्यांदा त्या गर्भपात ज्या महिलेचा करायचा होता तिला पेन होऊ लागल्या, तिला थोडा फीवरही होता, तिला आमच्या टीमने पूर्ण एक्झामिन केलं, चेक केलं आणि सुरक्षितरित्या पहिल्यांदा घाटी शासकीय रुग्णालयात त्या पेशंटला सकाळी 4च्या सुमारास हलवलं, तिथं ऍडमिट केलं। आणि या ठिकाणी जे आम्ही पूर्ण फ्लॅटची पोलीस प्रशासन आणि आमच्या टीमनी मिळून जे आम्ही पूर्ण तिथं हे केली, सर्व झाडाझडती घेतली, तर त्यावेळेस त्या ठिकाणी एक गायनेकॉलॉजिस्टच्या ऑपरेशन थिएटरमध्ये जेवढे इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट, ड्रग्स असतात तेवढे सर्व तिथं आम्हाला सापडलेले आहेत। म्हणजे वल्सेलम, अँटीव्हायरल रिट्रॅक्टर, स्पेक्युलम, त्यानंतर तिथं MR सिरिंज होती आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जो सोनोग्राफी करायचा प्रोब होता तो प्रोब सुद्धा त्या ठिकाणी आढळून आलेला आहे। त्याच्याबद्दल सर्व इंजेक्शन्स होते, ग्लोव्ज, गाऊन, सिरिंजेस, एव्हरीथिंग जे काही ऑपरेशन थिएटरमध्ये असतं त्या पद्धतीचं सर्व MTP साठी लागणारं सर्व इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट, मेडिसिन सर्व त्या ठिकाणी आढळून आलंय। ते सर्व साहित्याची आम्ही पूर्ण नोंद घेऊन पंचनामा केलेला आहे। ज्या काही मेडिसिन वगैरे आहे त्याच्याबद्दल FDA वाल्याने त्याचा सखोल पंचनामा केलेला आहे आणि त्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये FIR जो आहे ते FIR नोंद केलेला आहे। यांनी जे परवीन, जे मुख्य आरोपी आहे, यांनी जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायक होतं की मंगेश थोरात आणि त्याची पत्नी मीनाक्षी थोरात हे जे की लॅब चालवतात या ठिकाणी बेटल डायग्नोस्टिक लॅब म्हणून आहे, तर ती जी लॅब चालवतात तर ते लोक यांच्याकडे घेऊन यायचे आणि ते इथं करायचे सर्व। अशा पद्धतीने सर्व त्या शाहिदा परवीन यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन, त्यांच्या पतीने ती इन्फॉर्मेशन दिली आहे। तर यामध्ये
जेव्हा सकाळी 7 वाजता घाटी रुग्णालयातून आम्हाला फोन आला की त्या पेशंटचं अबॉर्शन झालेलं आहे, तर आणि तिला मुलगा झालेला आहे, अशा पद्धतीचं मुलाचं अबॉर्टस आहे ते, अशा पद्धतीचा त्यांचा फोन आला आणि त्यांनी ती माहिती सांगितली. तर याच्यामध्ये सर्व 6 आरोपी झालेले आहेत. मुलीच्या त्या आईला सुद्धा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने यांनी आरोपी केलेला आहे. तर हे सर्वच्या सर्व 6 आरोपी सिटी चौक पोलीस स्टेशनच्या त्यांच्या ट्रायल आणि त्यांच्याकडे त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. तर हे अशा पद्धतीचं सर्व संघटित गुन्हेगारी आणणारे, तिथं हे करणारे, सोनोग्राफी करणारे, या पद्धतीचं सर्व हे अमानवीय कृत्य या ठिकाणी केले जायचे. एकूण दिवसभरमध्ये किती हत्येच म्हणू ना त्याला, किती हत्या करतात होते आणि आता एकूण ते त्यांचं म्हणणं आहे कि ये जो मंगेश थोरात है, ये जब जब लेके आते थे वो टाइम पे वो यहाँ पे करते थे, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं. आणि हा आम्ही रेग्युलर